तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हा यूट्यूबवरचा सगळ्यात पहिला व्हिडिओ असणार आहे माझा आणि पहिलाच व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे ज्यांच्याकडे अँटॉक गाडी आहे. तर आत्ताच माझ्याकडे अँटॉक आहे आणि तिला मी रिसेंटलीच मॉडिफाय केले. ती मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. जास्त मोठी व्हिडिओ नसणार आहे. तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. तर चला, मी एक पॉईंटवरती जाऊन तिथे तुम्हाला दाखवतो मी काय काय मॉडिफाय केलं आहे. तर तिथेच भेटूया. चला मित्रांनो, बाय. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा. तर मित्रांनो, बघू शकताय तुम्ही ही जागा किती शांत वाटतं येते आणि सनसेट आता ऑलमोस्ट होत आहे. तर मित्रांनो, आपण सुरू करूया व्लॉगला जास्त टाईमपास न करता. तर ही बघा मित्रांनो, ही माझी गाडी अँटॉक 125 जी मी बोलत होतो. तर मित्रांनो, हिलाच मी मॉडिफाय केला आहे, बघू शकताय तुम्ही. तर चला, आपण ब्लॉग जास्त मोठा नाही करायचा आहे म्हणून आपण सुरुवात करू. आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला ह्या स्टिकरबद्दल सांगतो, महाराजांच्या क्षत्रिय कुलवंतांस. तर मित्रांनो, हा मला स्टिकरची आयडिया आली की समोर आल्याच्यानंतरला माणसाला एका नजरेमध्ये तो दिसला पाहिजे असं मला काहीतरी क्रिएट करायचं होतं, म्हणून मी ते इथे टाकून दिलं. तर मित्रांनो, हे मला 200 रुपयाला पडलं स्टिकर माझ्या इथे साईडला शॉपमध्ये. तर हे FZचं वायझर मला कुर्ला मार्केटमध्ये पडलं 250 रुपयाला. तर बघू शकता, त्यांनी पण लुक खूप भारी वाटतं. आणि मित्रांनो, त्यानंतर हे रेड अँड ब्लॅक, मी हा ब्लॅक पेपर मारून घेतला आहे मित्रांनो. खूप भारी वाटतं त्याच्यामुळे लुक गाडीचं. आणि नंतरला ही फॉग लाईट बघू शकताय, रिंग लाईट प्लस फॉग लाईट आहेत आणि लुक बघा किती चांगलं वाटतं. आणि रिंग ती ब्ल्यू कलरची खूप भारी वाटते, आता नाही दिसणार पण खूप चांगलं वाटतं त्यांनी. मी त्याची शॉट टाकून देईल, ते तुम्ही बघून जावा. नाईटमध्ये गाडीचा लुक खूप भारी वाटतं ह्या लाईटमुळे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, खूप मला भारी वाटतं हे ॲक्सेसरीज. आणि स्टॉक मिरर काढून टाकले. हे जे मिरर दिसते त्यांनी लुक बघा गाडीचा, बार एंड मिरर जे आपण लावतो ते त्यांनी लुक तुम्ही बघू शकताय किती मस्त वाटतंय. तर मित्रांनो, हे मला ऑलमोस्ट 500ला पडले, 500 रुपयाला कुर्ला मार्केट. तर त्याच्यानंतरला तुम्ही बघू शकताय हा R15चा विंगलेट. हा विंगलेटमध्ये खूप प्रकार असतात, खूप व्हरायटीज असतात, पण मला हा आवडला त्याच्यामुळं मी हा टाकून दिला. त्याच्यामुळं पण बघा ना, लुक गाडीचा खूप भारी वाटतो, असा ड्रॅगन टाईप वाटतो म्हणून मला. आणि त्याच्यानंतरला तुम्ही बघायला गेलात तर एप्रिलेचा माडगार्ड पण खूप गाडीला आहे भारी वाटतो. अँटॉकला खूप जण इन्स्टॉल करतात, म्हणजे गाडीला दुसऱ्या गाडीचा आहे पण ह्या गाडीला खूप भारी वाटतो. तुम्ही बघू शकताय कोणत्या पण अँगलनी बघा, गाडीला चांगलीच वाटणार. त्याच्यामुळे मी हा इन्स्टॉल करून टाकला आणि मला पण खूप आवडतं हा. तर त्याच्यानंतरला मित्रांनो, एक ॲक्सेसरीज आहे गाडीची, म्हणजे लाईट, ही फॉग लाईट जी बघू शकता तुम्ही. पण ती मी अशी मॉडिफिकेशन करून लावले. कोणी लोक इकडे नंबर प्लेटच्या इकडे लावतात, नाही तर मग मिरर्सला लावतात. मी मित्रांनो तिकडे नाही, मी इकडे खाली इन्स्टॉल केले. खूप भारी वाटतं इथं मित्रांनो, दिसताना पण भारी वाटतं आणि कोणाला त्यांचा त्रास पण होत नाही. आणि स्ट्रीप लाईट, ह्या स्ट्रीप लाईट आहेत ब्ल्यू दोन्ही पण, ड्युअल साईड. तर मित्रांनो, आता तुम्हाला दिसणार नाही, सूर्य आहे, उजेड आहे त्याच्यामुळे. तर मी रात्री शॉट टाकून देईल नाईटचा, तो तुम्ही बघून जावा. त्याच्यामध्ये खूप भारी वाटतं, नाईटला ही गाडी खूप मस्त वाटते. आणि त्याच्यानंतरला तुम्ही बोलायला गेलात मित्रांनो, तर हा बघा, हा मॅट जो तुमची इच्छा असेल टाकायची तर टाकून द्या, खूप मस्त वाटतो आणि त्याचा खूप फायदा पण आहे. जर तुम्ही बघायला गेलात, खाली आपली सरफेस असतो तो खराब नाही होत, तो एकदम चांगला राहतो. त्याच्यामुळे हा मॅट जर तुमची इच्छा असेल तर टाकून द्या, त्याने गाडीचा लुक पण इन्हॅन्स होतो. आणि बाकीचं बोलायला गेलं तर हे स्टिकर छोटे मोठे, हा स्टिकर मी पेपर चांगला नव्हता त्याच्यामुळे क्वालिटी खराब होती म्हणून खराब होऊन गेला तो. पण तरी पण MM90चा मी स्टिकर टाकून दिला आहे. 46चा टाकणार होतो पण नाही टाकला. आणि हा BMWचा बॅचिंग, ती पण खूप भारी वाटते मित्रांनो गाडीला, बघू शकता तुम्ही. मला खूप आवडते. मी दोन्ही साईडला करणार होतो पण म्हटलं दोन्ही साईडला एवढा खास नाही वाटणार, वन साईड चांगली वाटते. त्याच्यामुळे गाडीचा लुक बघा ना मित्रांनो किती मस्त वाटतो. आणि त्यानंतर बोलायला गेलं तरी हा आपला स्टिकर कॅट, हा मला माहिती नाही मित्रांनो काय आहे नक्की, कशाच्या रिलेटेड आहे, पण तरी पण मी टाकून दिलं. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो तर कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा हा काय आहे तो, कसला स्टिकर आहे तो. तर त्यानंतर मित्रांनो, आपला नवीन अजून एक हा पिकाचू, पॉकीमॉनमधला सगळ्यात पॉवरफुल कॅरेक्टर म्हणून मला खूप आवडतो, माझा हा आवडता कार्टून आहे. आणि त्यानंतरला मित्रांनो बटन्स, हे लाईटीचे बटन्स आहेत, हे फॉग लाईटीचा बटन आहे हा.
खाली जे फॉग लाईट लावलेत ड्युएल व्हाईट आणि येल्लो त्याचे, आणि हा लाईटच आहे. ह्याच्यावरती मी ही लाईट ऑपरेट करून ठेवले आणि इंडिकेटर ठेवलेत. हजार्डचे एक हे ठेवलं आहे ह्याच्यावरती. तर मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे खूप भारी बटन्स आहेत. 250 रुपयाला हे बटन आहेत, येतात. एक बटन 250 रुपयाला येतो, पण खूप लॉंग लाईफ येतो, काही प्रॉब्लेम नाही होत. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणत्या फॉग लाईटला वगैरे तुम्ही बसवत असाल तर तुम्ही हे बटन टाकून द्यावा. खूप चांगले असतात ही बटनं, खराब होत नाही लवकर. मी आता हे 1-2 वर्ष झाली यूज करतो आहे, काहीच प्रॉब्लेम देत नाही. नाहीतर अशी किती बटनं मी यूज करून टाकली. तर मित्रांनो बघा, ह्या प्रकारे माझी गाडी काहीतरी मॉडिफाय केली मी. जर मित्रांनो तुम्हाला केलेली मॉडिफिकेशन जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अशाच प्रकारच्या मॉडिफिकेशनच्या रिलेटेड ज्या पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला मिळून जातील. तर मित्रांनो नवीन असल्यामुळे सपोर्ट पण करा, आणि आपण आता हा ब्लॉग शेवट करूया. तर चला मित्रांनो, बाय.